सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आमचा डे 2 आहे गोकर्ण ट्रिपचा. तर आज आम्ही गणपतीपुळेवरून मुर्डेश्वरला जायला निघालो आहोत. आणि हे बघा, विलाचा सकाळचा व्ह्यू किती मस्त वाटतंय आणि पूर्ण पक्ष्यांचा पण आवाज येतोय. आणि इथे सगळी रेडी झाले आहेत. आमची भावज्ञा बघा. हॅलो गाईज, कशी काय लाजते? काय बोलतेस? तुझे पप्पा आहेत का? माझे पण पप्पा आहेत. आमचे डुगूचे. बाकीचे पण सगळे आता रेडी होत आहेत आणि मग नंतर मुर्डेश्वरला जायला निघणार आहोत. आमची मावशी पण रेडी झाले. ही बघा, ही पण रेडी झाले. सकाळी सकाळी पोरांचा वर्कआउट चाललाय सायकलवर. एकदा थपकर पुढे जाते. गेअरवाली आहे ना? हा, असं पप्पा मला पण. काय मामा? बोल, काय बोलतोयस? काय नाही. का बाय बाय? गाईस सबस्क्राईब करा. गाईज, आता तुम्हाला करायलाच लागेल. आमच्या डुग्गूने सांगितलंय ना. मम्मा बोल ना. सहलीला जायचा. हिचा काय आहे बाबा? भारी दिसतेस ग. एकदम विकट परिस्थिती आली वाटतं. मला पिंपल पैसे नाही केला. चलो, आता निघालो आम्ही. आता जाणार नाश्ता करायला, पण नाश्ता नाही. कोण चाय बिस्किट खाल्लास ना? नाही, आई शपथ नाही खाल्ला. याची चुकी, हा लेट उठलाय. अरे सगळ्यात पहिलं म्हणजे पण सगळ्यात लवकर उठलोय माहितीये का? मावशीने कपडे धुवायला केले का? राहुल मामा नंतर नाही बाबा, सकाळी उठलोय, सदम्यामध्ये बसले तरी मला उठवतात ते लोक. एक दिवस चालतं. एक दिवस चालतं माझं. मला समजत नव्हतं काय होतंय माझ्या समोर, तरी पण मला उठवलं. आमची समजलं का? परी बघा, परी झोपले ते. श्रीराम श्रीराम. आता आम्ही बसलोय नाश्ता करायला आणि सगळ्यांना व्हरायटी पाहिजे नाश्त्याला. कोण अंडा पाव, कोण अंडा भुर्जी. मामा तुम्ही काय खाणार आहे? मामा पण अंडा पाव. आणि भावज्ञा बघा आमची नुसती परी 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 परीच्याच बाजूला. ए भावज्ञा, भावज्ञा, वेर इज बाबा? तो फायनली आम्ही आता होनावरला पोचलोय आणि इथे रूम बुक करतोय. हे बघा, तर गाईस, आता आम्ही आमची गाडी चार्जिंगसाठी थांबलेलो आहोत. आम्हाला सर्वांना एवढी भूक लागली ना, एकदम बेकार भूक लागली. आणि तिकडे आम्ही गाडी चार्जिंग लावली त्या पेट्रोल पंपच्या इकडे. आणि आता आम्ही तिकडनं रोड क्रॉस करून इकडे आलोय. एक असं छोटंसं झोपडीसारखं आहे. झोपडी पण नाही, हां म्हणजे दुकान आहे प्रॉपर. असं तेवढं प्रॉपर आहे पण दुकान आहे. बट इकडे आम्ही आता अंडा राईस ट्राय केला. एकदम भारी अंडा राईस होता. तर जर तुम्ही कधी या रोडनी जात असाल, अरे रोडचं नावच नाही सांगत. आधी मी मागे बसले. नॅशनल हायवे 66. डुगू आधी येणार होता, पण डुगू तिथे गेला. जर तुम्ही कधी नॅशनल हायवे 66 नी प्रवास करत असाल तर तुम्ही इकडे विजिट करू शकता. चांगलं आहे दुकान, टेस्ट पण चांगली आहे. रेस्टॉरंटचं नाव काय आहे? रेस्टॉरंटचं नाव सांगायला श्री महासती एक हॉटेल. बॅग इथे आपली. ओके, श्री महासती हॉटेल. कारण की तिथे लँग्वेज तुला समजली नसती. जी मी घेऊन गेलेली ना ग्रेवाली, ते आंटी आहे, एकदम अशी हंबल आहे आंटी, एकदम अशी पोलाईट आहे बोलायला पण. आणि ही बघा आमची भावज्ञा. फक्त ते बॅग. ए भावज्ञा, कुठल्या गाडीचे? का ग? तुम्ही आले तर विजिट करा. सॅक मध्ये
मध्ये ज्यूसला पल्प ज्यूसला पल्प ते बघ केवढी मोठी येते. हा समोरचा मगर हा सगळेच बघ ना. जेवढेपर्यंत तेवढं सगळं मगरीच्या शेतात. हे बघ इकडे फिश ब्रीडिंग चालू आहे. इथे फिश ब्रीडिंग चालू आहे खाली. तर गाईज हे बघा आता आम्ही पोचलो आहोत मुर्डेश्वर टेम्पलला. मुर्डेश्वर टेम्पलला आणि इकडे शंकर भगवानची केवढी मोठी मूर्ती आहे बघा. आणि हे मामा याला काय बोलतात? हा मामा गेटवर गाईज बघा हा सर्वात लॉंगेस्ट गेट असं बोललं जातं. टेम्पलचा गेट येतो. टेम्पल आतमध्ये आणि इकडनं असं एकदम चांगलं व्ह्यू येत आहे. पण तिकडे शिव भगवानच्या मूर्तीवर खूप सारे बॅम्बू लावलेत कारण की तिकडे पेंटिंगचं काम चालू आहे. मंदिराचा गेट आहे आणि इथे वरती पण विंडोमधून बघायला जाऊ शकतो आपण. मम्मा आपण त्या विंडोमध्ये जायचं आहे. आणि ही बघा मूर्ती, सुंदरशी मूर्ती आहे इथे. आणि मुर्डेश्वर टेम्पलच्या समोरच बीच आहे. हे बघा गर्दी पण खूप आहे. भारी वाटतं. सबस्क्राईब करा. गाईस आता आम्ही मुर्डेश्वर टेम्पलच्या शिव भगवानच्या मूर्तीच्या इथे आलेलो आहोत वरच्या टेम्पलवर. हे बघा हे असं इकडे वातावरण आहे आणि इकडनं असं गेटचं व्ह्यू येत आहे. आणि तर आता आम्ही टेम्पलच्या केव मध्ये जाणार आहे. हे बघा आता आम्ही केव्हमध्ये आलो आहोत. इकडे पूर्ण इकडे टेम्पलची स्टोरी आहे पूर्ण केव्हमध्ये. बघा सर्वजण आलेले आहेत केव्हमध्ये सोबत आमच्या. हे बघा हे इकडे अशा मूर्ती बनवलेल्या आहेत भरपूर साऱ्या. बघा इकडे अशा सुंदरशा मूर्त्या आहेत. हे पूर्ण चारी बाजूला मूर्त्या आहेत ना रे? पूर्ण चारी बाजूला इथे काही मूर्त्या आहेत आणि सगळ्याची वेगवेगळी स्टोरी आहे सगळ्या मूर्त्यांची. आय गेस मम्मी बोलली सगळ्या मूर्त्यांची वेगवेगळी स्टोरी आहे. तरी बघा सगळ्या मूर्त्यांची वेगवेगळी स्टोरी आहे. आणि म्हणजे जे सगळे मूर्त्या होते ते त्यांनी पिक्चरमध्ये असं दाखवलं. अच्छा हे त्या मूर्त्या त्यांनी अशा पिक्चरमध्ये दाखवल्या आहेत. हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे. बघ गणपती बाप्पा आहे. ही स्टोरी रिअल आहे. ही आपल्याला बैठकीत सांगितलेली आठवते का? तर गाईज ही स्टोरी आहे ना ही आम्हाला बैठकीत पण सांगितलेली की स्टोरी काय आहे. गाईज आता आमची पूर्ण केव्ह बघून झालेली आहे आणि त्यात तुम्हाला पण पूर्ण केव्ह दाखवली आहे. आता आम्ही हे बघा एक्झिट करतोय आणि अशी मज्जा आली केव्हमध्ये. पूर्ण गोष्ट माहिती झाली की कशी घडली काय झालं. आता इकडून आम्ही बाहेर आलेलो आहोत. बघा इकडे कृष्ण भगवान आणि अर्जुन
कृष्ण भगवान आणि अर्जुन भगवानची असं स्टॅच्यू बनवलं आहे, रथवाला स्टॅच्यू. आणि इकडनं पूर्ण असं बीच एरिया आहे.